इराण सध्या जगातला अत्यंत चर्चेत असलेला एक देश. एशिया खंडात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेला हा देश. 28 फेब्रुवारी 2026ला इराणचे सर्वेसर्वा सुप्रीम लीडर अली खामेनी यांचा इस्रायल आणि यूएसच्या जॉईंट ऑपरेशन्समध्ये मृत्यू झाला अशी बातमी आली. आणि इथनंच प्रश्न पडायला लागला की इराणचा हा वादग्रस्त इतिहास किंवा इराणचा हा असा सतत युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहण्याचा इतिहास कॉमन आहे का? तर ह्याच इराणच्या इतिहासाचा शोध घेण्याचा आणि इराण वर्सेस द वेस्ट, इराण वर्सेस द वर्ल्ड ह्या विषयावरती काहीतरी माहितीपूर्ण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. इराणचा भूतकाळ नेमका कसा होता आणि इराण आज अगदी तसंच वागतंय का? या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं जाणून घ्यायची आहेत या व्हिडिओमधून. इराण आणि ब्रिटन, इराण आणि अमेरिका, इराण आणि रशिया यांचे पहिले संबंध कधी आले? इराण हा कायम मध्ययुगीन विचारसरणीचाच राहिला का? इराणमध्ये कायम राजेशाहीच होती का? इराण हा लोकशाही प्रधान देश होता का? या सगळ्याची उत्तर आपल्याला या व्हिडिओतनं जाणून घ्यायची. तुम्ही इंस्टाग्रामवरती सध्या व्हिडिओज पाहिले असतील की जे अगदी इराण ओपन माइंडेड देश असल्यासारखं, इराणमध्ये सगळे अमेरिकेप्रमाणे फिरत असतानाचे चित्र आपल्याला दिसतात. इराण तिथनं अगदी प्रो इस्लामिक देशापर्यंत कसा गेला? काय आहे इराणचा प्रवास नेमका? आणि याआधी सुद्धा इराण कसे कसे टप्प्याटप्प्यानं बदलत गेले. मंडळी, तुम्हाला कधीतरी इराण हा अगदी USA आणि वेस्टर्न कंट्रीजचा एक मित्र आहे असं दिसेल, तर कधी तुम्हाला असं दिसेल की इराण हा USA आणि वेस्टर्न कंट्रीजचा कट्टर शत्रू आहे. याच इराणच्या फ्लक्च्युएशन्सबद्दल, याच इराणच्या वेगवेगळ्या स्थित्यांतरांबद्दल, इराणच्या ट्रान्झिशन्सबद्दल आपण या व्हिडिओतनं जाणून घेऊयात. चॅप्टर 1, अँग्लो पर्शियन वॉर. 1856 साल आहे आणि या सालामध्ये इंग्रजांचं आणि तत्कालीन कजर राजवंशाचं युद्ध सुरू आहे. इराणमध्ये त्यावेळेला नसरुद्दीन शहा कजर हे राज्य करतायत. कजर राजवंशाचं त्यावेळेला इराणमध्ये राज्य आहे. कजर इराण असं त्याला जागतिक नकाशावरती त्यावेळेला ओळख आहे. इराण आणि ब्रिटिशांमध्ये का बरं संघर्ष उत्पन्न व्हावा? तर ह्या संघर्षाचं कारण आहे हेरट शहर. हेरट शहर कुठं आलं नेमकं? तर हेरट शहर आहे अफगाणिस्तानमध्ये. अफगाणिस्तान आणि इराणच्या बॉर्डरला हेरट शहर आहे. तर हेरट शहरला विशेष महत्त्व आपल्या भारतीयांसाठी का आहे? हेरट हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून इंग्रज त्याच्याकडे बघतात. या हेरटमध्ये पहिल्यापासनं अब्दाली पठाण, म्हणजेच अब्दाली ही जात आहे अफगाणिस्तानामधली, त्या अब्दाली जातीची लोक पहिल्यापासून इथं राहत होते. हेरट हे मुळात इराणचा भाग होता. जेव्हा सफविद इराण म्हणजे सफविद राजवंशाचा इराणमध्ये राज्य होतं, त्यावेळेला इराणच्या भागातच ते होतं. परंतु नंतर जेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे नादिर शहा ज्यांनी दिल्लीचं सिंहासन लुटून नेलं, तो नादिर शहा जेव्हा स्वतंत्र झाला आणि त्याच्यापासून त्याचा शिष्य अहमद शहा अब्दाली जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा हेरट हे शहर अफगाणिस्तानकडे गेलं. म्हणजे थोडक्यात अहमद शहा अब्दालीनं हेरट हे शहर स्वतःकडे घेतलं. पुढं अफगाणी राज्याचा सुद्धा हळूहळू प्रभाव कमी होत गेला आणि हेरट हे तिथल्या लोकल जे पठाण लोक होती त्यांच्या ताब्यात गेलं. या पठाणांना आपल्या ताब्यात घेऊन पुन्हा हेरटला इराणच्या साम्राज्याचा भाग करावा या हेतुपुरस्सर 1856 साली नसिरुद्दीन शहा क्वजर यांनी आपल्या फौजेसह हेरटवरती हल्ला केला. आता साहजिकच आहे, हेरटचे जे पठाण होते त्यांनी लगेच ब्रिटिशांच्या मदतीकडे धाव घेतली. ब्रिटिशांनी लगेच या गोष्टीला इमिडिएट रिस्पॉन्स देत हेरटच्या रक्षणास्तव चाल केली. आता इथनं पुढं हेरटला मध्यस्थ ठेवून, हेरटला मध्यनजर ठेवून इराण आणि इंग्रजांचं युद्ध होणार आहे. कुठं होणार आहे? तर अफगाणिस्तानच्या काही भागामध्ये आणि आजच्या काही साऊथ इराण म्हणजे अफगाणिस्तान बॉर्डरला लागून, पाकिस्तान बॉर्डरला लागून जो भाग आहे त्या ठिकाणी इराणचं आणि अफगाणिस्तानचं आता युद्ध होणार आहे. मंडळी, आता ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेबद्दल, एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. या गोष्टीचं नाव आहे द ग्रेट गेम. तुम्ही म्हणाल काय गेम काय? द ग्रेट गेम म्हणजे रशिया आणि इंग्रज यांच्यात चाललेलं शीतयुद्ध. हे शीतयुद्ध कशावरनं चाललं होतं? अफगाणिस्तान, इराण, अझरबैजान या देशांवरती आपली सत्ता मजबूत करायची होती. या दोन देशांच्या, या ज्या काही आजच्या भाषेत आपण ज्याला वेस्ट एशिया म्हणतो, या वेस्टर्न एशियन कंट्रीजवरनं रशिया आणि ब्रिटिशांचं युद्ध सुरू होतं आणि ह्यालाच इतिहासात द ग्रेट गेम असं छान सुंदर नाव दिलेलं आहे. द ग्रेट गेममध्ये रशियन लोक सारखी प्रयत्न करायची की इराणवर आपलं वर्चस्व राहावं. बरं, इकडं इंग्रज लोक सुद्धा प्रयत्न करायचे की इराण आपल्या ताब्यात राहावा. इराणचा राजा हा दोघांच्या मधल्या फायद्यांमधनं कधी इकडं तर कधी तिकडं असं जात होतं.
अँग्लो पर्शियन वॉरमध्ये इंग्रजांच्या बाजूनं जे सेनापती लढत होते, जे मुख्य अधिकारी लढत होते, त्यांचं नाव होतं जेम्स आउट्रम. जेम्स आउट्रम यांचं नाव आपल्याला लखनौच्या हल्ल्यामध्ये सुद्धा दिसतं. तर कुठला लखनौचा हल्ला? तर 1857चं जे इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ज्याला आपण म्हणतो, भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध. या युद्धामध्ये जेम्स आउट्रम हे लखनौला लढत होते. पर्शिया म्हणजे इराण आणि इंग्रजांचं युद्ध 1856ला होतंय आणि पुढे एका वर्षानं लगेच पहिलं भारताचं स्वातंत्र्य युद्ध होतंय. तर ह्या दोघांचं काही कनेक्शन आहे का? तेही सांगतो. येईल ते व्हिडिओमध्ये पुढे. तर या अँग्लो पर्शियन वॉरमध्ये खोशाबची लढाई, ज्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. पुन्हा पुढे मोहम्मरेची लढाई, ज्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा इंग्रजांचाच विजय झाला. आणि खोशाबची लढाई, ज्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. ह्या 2 मुख्य लढाया या अँग्लो पर्शियन वॉरमध्ये झाल्या. आणि या लढाईचा परिणाम काय झाला? तर युद्ध थांबलं. पण आता साहजिक तुम्ही विचार करा, की कोणत्याही 2 लोकांमध्ये युद्ध झालं तर तह किंवा पीस ट्रिटी ज्याला आपण म्हणतो, ती कुठं होते? दोघं युद्धाच्या 2 देशांमध्ये तह कुठं होतो? आता भारत-पाकिस्तान 71 साली जेव्हा युद्ध झालं होतं, तेव्हा लाहोरला तह झाला होता. म्हणजे बघा 2 देशांपैकी एका देशामध्ये होतो असं आपण समजू शकतो. परंतु अँग्लो पर्शियन वॉरमध्ये पॅरिसमध्ये तह झाला. पॅरिसमध्ये द ट्रिटी ऑफ पॅरिस साइन झाली आणि ट्रिटी ऑफ पॅरिस बरोबरच अँग्लो पर्शियन वॉरची सांगता झाली. तर ह्या इराण आणि इंग्रजांच्या युद्धामध्ये मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी उल्लेखनीय अशी गोष्ट आहे, की इंग्रजांच्या बाजूने जे सैन्य लढत होतं, त्याच्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीची आर्मी म्हणजेच मुंबई राज्याचं सैन्य सुद्धा सहभागी होतं. त्याच्यामध्ये स्पेसिफिक सांगायला गेलं तर बॉम्बे सॅपर्स अँड मायनर्स यांच्या अंडर कॅप्टन C.T. हेग आणि कॅप्टन J.E. मेसुयर हे दोघंही बॉम्बे इंजिनियर्सचे कॅप्टन होते फौजेचे. ते त्यावेळेला लढाई करायला तिकडे गेलेले होते इराणला. इंग्रजांनी हे युद्ध जास्त वेळ का चालवलं नाही? जेम्स आउट्रम यांचं असं म्हणणं होतं, की आपण युद्ध अजून चालवूयात, पूर्ण इराणच्या राजधानीकडं तेहरानकडं आपण जाऊन हल्ला करूयात. परंतु ते युद्ध फार वेळ चाललं नाही. त्याचं कारण भारतामध्ये कुठेतरी 1857ची राज्यक्रांती, अनरेस्ट होऊ पाहत होती आणि हे कंट्रोल करण्यासाठी म्हणून इंग्रजांनी ते युद्ध लांबवलं नाही. जेव्हा इंग्रजांना इराणचं थेट निम्म साम्राज्य जिंकणं शक्य होतं, तेव्हा इंग्रजांनी तसं न करता माघार घेतली. इंग्रजांनी हेरतवर आपला ताबा निश्चित केला आणि त्या बदल्यात त्यांनी जे दक्षिण इराण जे त्यांनी काबीज केलेलं बुश शहर वगैरे हे जे शहरं आहेत, ही शहरं इंग्रजांनी जवळजवळ जिंकून घेतली होती त्यांच्या या लढाईमध्ये. तर ती सगळी शहरं त्यांनी सोडून दिली. इराणच्या क्वजर शहाला म्हणजेच नसरुद्दीन शाह क्वजरला ती परत केली आणि इंग्रज पुन्हा परत आले. आता हे हेरतला इंग्रज जे म्हणतात, की इट इज द गेट ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या कडे प्रवेश करण्यासाठी हेरत हे त्याचं भारताचं प्रवेशद्वार आहे असं ते म्हणतात. तर त्यावेळेचा भारत हा अफगाणिस्तानपर्यंतचा पसरलेला भारत होता. आजच्यासारखी भारत-पाकिस्तान फाळणी त्यावेळेला झालेली नव्हती. त्यामुळे हेरत हे भारताचं प्रवेशद्वार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी इंग्रजांनी त्यावेळेला लढाई केली. चॅप्टर 2 डार्सी कन्सेशन. डार्सी कन्सेशन ह्याच्याकडे जाण्यापूर्वी आपण थोडंसं पाठीमागे येऊयात. नसरुद्दीन शाह यांचं इराणमध्ये राज्य होतं आणि त्यांनी नुकतंच अँग्लो पर्शियन वॉर संपवून ते पुढं आपलं राज्य चालवत होते. तर ह्या वेळेला अँग्लो पर्शियन वॉरच्या दरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घटना त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्याला अगदी महत्त्व मिळेल अशी केलेली आहे. तीही की इराणनी एक त्यांचा स्वतःचा वकील हा थेट अमेरिकेला पाठवला. वॉशिंग्टन DC-ला तेहरानमधनं एक वकील जातो. साल आहे 1856. म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी सुद्धा इराणला कुठेतरी अमेरिकेशी संबंध ठेवायची इच्छा होती. राजनैतिक संबंध प्रत्येक देशाचे प्रत्येक देशाबरोबर असतात हे जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा द ग्रेट गेम सुरू होता आणि त्या द ग्रेट गेममध्ये अमेरिकेची कुठं काही मदत मिळतेय का, हा हेतू इराणच्या शहांचा असावा आणि त्यांनी त्यातनंच इराणचा एक वकील अमेरिकेला पाठवला होता. या वकिलाचं नाव आहे मिर्झा अब्बुल हसन. हा मिर्झा अब्बुल हसन कायमचा तिकडे राहिला नाही. तो तिथनं परत फिरला आणि इराणला परत आला. त्यानंतर थोड्या दिवसानं 1883 साली सॅम्युअल बेंजामिन नावाचे एक डिप्लोमॅट, एक वकील अमेरिकेतनं म्हणजे वॉशिंग्टन DC-मधनं इराणला आले होते. रशिया आणि ब्रिटन हे दोघंही राजसत्ता आपापल्या प्राईममध्ये होते. त्यामुळे कुठेतरी ग्रेट गेमचाच ह्याला सुद्धा कंगोरा असू शकतो. विचार करा, आज जो इराण आणि अमेरिकेचा संघर्ष सुरू आहे त्याची सुरुवात म्हणजे इराण आणि अमेरिकेच्या राजनैतिक संबंधांची सुरुवात कुठेतरी या अँग्लो पर्शियन वॉरमधनं होती. अँग्लो पर्शियन वॉर काय आहे हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं. या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे डार्सी कन्सेशन. डार्सी कन्सेशन म्हणजे काय? तर
विलियम डार्सी नावाचे लंडनचे एक व्यापारी आहेत. ते अत्यंत श्रीमंत व्यापारी आहेत आणि त्यांना इराणमधनं तेल काढायचं म्हणजे इराणमधनं पेट्रोल काढायचं म्हणून परवानगी हवी आहे. आता साहजिक आहे की ह्यावेळेला ब्रिटन एम्पायर हे द सन नेव्हर सेट्स ऑन अ एम्पायर ऑफ ब्रिटन असं म्हणायचे त्यावेळेला. म्हणजे वर्ल्ड वॉर 1च्या आधीचा हा कालावधी आहे. 1902, 1901चा कालावधी आहे. त्यामुळे कुठेतरी ब्रिटन आणि त्यांची लोकं, सिटिझन्स त्यांचे सगळे श्रीमंत आहेत. तिथले व्यापारी श्रीमंत आहेत, तिथले राज्यकर्ते श्रीमंत आहेत. ईस्ट इंडिया कंपनीसारखी कंपनी तर आपण पाहिली आहे, की जी भारतावर राज्य करून एवढे पैसे घेऊन पुन्हा लंडनला गेली, म्हणजे तिथलं सगळं उभं राहिलं. डार्सी कन्सेशन हे विलियम नॉक्स डार्सी आणि मुझफ्फरुद्दीन शाह क्वाजर यांच्यामध्ये हे कन्सेशन साइन झालेलं आहे. या दोघांमध्ये हे कन्सेशन ठरलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की विलियम डार्सी हे एक व्यापारी आहेत आणि मुझफ्फरुद्दीन शाह क्वाजर हे इराणचे राजे आहेत. ते इराणचे शाह हे विलियम डार्सी यांना आणि त्यांच्या कंपनीला परवानगी देत आहेत, की तुम्ही आमच्या इराणमधनं तेल काढा. बरं यावेळेला इराणमध्ये तेलाचा साठा आहे किंवा तेल काढता येऊ शकतं, एक्स्ट्रॅक्ट करू शकतो हे अजून सापडलं नव्हतं किंवा ह्याचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे त्याला थोडासा अजून पुढं वेळ गेला. ते येईल पुढं. पण तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते, की इराणची जी आर्थिक परिस्थिती आहे ती ग्रेट गेममुळे आणि हा जो काही कालावधी आहे, की लोकं मिडिव्हल पिरियडकडनं मॉडर्नकडं म्हणजे कुठेतरी आधुनिकपणाकडं लोकं झुकतायत. जगामध्ये काय चाललंय तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालेलं आहे, सगळे शोध लागलेले आहेत वगैरे. सांगायचं काय ह्याच्यामधनं मुद्दा, की इराणची अर्थव्यवस्था खूप नाजूक आहे या परिस्थितीमध्ये आणि इराण अजून सुद्धा कुठेतरी मार्ग त्याला सापडत नाहीये इराणच्या राष्ट्राला आणि कुठेतरी ते अजून ट्रायल एंड एरर बेसिसवरतीच काम करतंय. त्यामुळे इराणची जी काही आर्थिक स्थिती आहे ह्या दरम्यानची डार्सी कन्सेशन व्हायच्या वेळेला ती फार हलाखीची आहे. आणि इराणमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं शाह आहेत तिथं राज्य करणारे, कजर राजवंश तिथं राज्य करतोय. तर आता इराणचे जे शाह आहेत त्यांच्यापर्यंत हे युरोपचं सगळं कल्चर पोहोचलेलं होतं. त्यांना युरोपला ट्रिप्स करायला खूप आवडायच्या आणि त्यांच्या ज्या ट्रिप्स व्हायच्या त्या अत्यंत महागड्या ट्रिप्स व्हायच्या. कधी ते पॅरिसला जायचे. तर पॅरिसचा तह झाला हे मी पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितलं. तर पॅरिसला का झाला तर हे लोकं जायची सातत्यानं पॅरिसला. मग एवढा सगळा खर्च कुठनं काढायचा? आधीच देशाची स्थिती, देशाची आर्थिक स्थिती इतकी हलाखीची आहे, की जिथं पैसे नाहीयेत. लोकांचा काही प्रमाणात लोकांमध्ये उपद्रव मूल्य लोकांचं आहे, अनरेस्ट आहे लोकांमध्ये, की त्यांना 2 वेळ खाण्यापासून ते अगदी सगळ्या लक्झरीजपर्यंतचा त्यांचा आहे प्रॉब्लेम. तर या सगळ्यामध्ये इराणचे शाह मोठ्या-मोठ्या ट्रिप्स काढायच्या युरोपला आणि त्याचा खर्च खूप पडायचा आर्थिक तिजोरीवरती आणि कुठेतरी हा खर्च फंड करायला आणि आर्थिक तिजोरीला आधार देण्यासाठी म्हणून या डार्सी कन्सेशनचा जन्म झाला. विलियम डार्सी यांनी जेव्हा इराणच्या बादशहाकडं अर्ज केला, की मला मिळावं हे, तर त्यावेळेला त्याला कॉम्पिटिटर नव्हते का? आता आजच्या जगात आपण साधं एक ॲप्लिकेशन केलं इंटरव्ह्यूचं, तर त्याला सुद्धा 100-200 लोकं तरी असतातच सोबत. तर ह्या वेळेला सुद्धा मी म्हटलं तसं ग्रेट गेम चालू होता त्यावेळेला. त्यामुळे रशियन लोकं सुद्धा उत्सुक होती, की आम्ही सुद्धा ऑइल काढू. मुळात रशियाकडे स्वतःकडे तेल आहे, त्यांचा तेलाचा मजबूत साठा सुद्धा आहे. परंतु कुठेतरी त्यांना इराणच्या ह्या तेलाची खूप त्यांना इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये आणि त्यासोबतच जर्मनी असेल, फ्रान्स असेल, ह्या युरोपियन देशांना सुद्धा इंटरेस्ट होता. ह्या सगळ्यांना फाट्यावर मारून विलियम डार्सी यांनी हे कन्सेशन कसं मिळवलं? तर त्याची गोष्ट अशी आहे, की विलियम डार्सी यांनी इतरांपेक्षा 5,000 पाउंड्स जास्त देण्याचे मान्य केले. 5,000 पाउंड्स ही रक्कम आज सुद्धा किती मोठी आहे, त्यावेळेला 100 वर्षापूर्वी किती मोठी असेल. बस 5,000 पाउंड्स मिळाले आणि विलियम डार्सींनी हे कन्सेशन आपल्या बाजूने वळवून घेतलं. 28 मे 1901 साली हे कन्सेशन साइन झालं आणि तेव्हापासून विलियम डार्सी यांनी इराणमध्ये तेलाचे साठे कुठं-कुठं आहेत ह्याचा शोध घ्यायची सुरुवात केली. ह्या डार्सी कन्सेशनमध्ये 18 आर्टिकल्स होते. 18 वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे दिलेले होते. त्याच्यामधलाच हा मुद्दा होता, की स्वतः विलियम डार्सी आणि त्यांची माणसंच इराणमध्ये तेल कुठं आहे हे शोधतील आणि मग ते तेल मिळालं की पुढं ते विकतील सुद्धा. तर आता अशीच पुढं काही वर्ष गेली. जवळ-जवळ 6-7 वर्ष गेली आणि ह्या 6-7 वर्षामध्ये इराणमध्ये बऱ्याच राजनैतिक हालचाली घडल्या आहेत. त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये पुढे येतीलच. परंतु आत्ताच्या घडीला डार्सी कन्सेशन या गोष्टीकडे बघताना अजूनपर्यंत डार्सी यांना तेल मिळालेलं नाहीये, साठा सापडलेला नाहीये. तर विलियम डार्सी यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलंय. ते खूप जवळ दिवाळखोरीच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेत आणि त्यांना तेल सापडत नाहीये आणि इतक्यात 1908 साल उजाडल्यावरती अचानक त्यांना तेलाचा साठा सापडला.
विल्यम डार्सी यांचे पैसे कुठेतरी फळाला आले आणि याच वेळेला हा तेलाचा साठा इतका जास्त होता की केवळ एकटे विल्यम डार्सी आणि त्यांची काही लोक हे मॅनेज करू शकणार नव्हते. म्हणून त्यांनी चक्क एक नवीन कंपनी स्थापन केली. या कंपनीचं नाव अँग्लो पर्शियन पेट्रोलियम कंपनी. अँग्लो पर्शियन कंपनीमध्ये साहजिकच अँग्लो म्हणजे इंग्रज लोक, ब्रिटिश लोक, इंग्लिश लोक आणि पर्शियन लोक यांनी मिळून ही अँग्लो पर्शियन कंपनी असं नाव का? आता पर्शियन लोकांचे पण काही त्याच्यामध्ये स्टेक होते का? इराणच्या माणसांचे काही होते का? तर ते फार थोड्या प्रमाणात होते. मुख्यतः इराण मायनॉरिटीमध्ये आणि मेजॉरिटी जे काही स्टेक्स होते या कंपनीमध्ये हे इंग्रजांच्याच लोकांचे होते. तर 1908 साली ही कंपनी स्थापन झाली आणि पुढं 1950 पर्यंत इराणचं तेल ही कंपनी एके हाती काढत होती. ही कंपनी जरी पुढं 1932 साली म्हणजे बंद झाली, रद्द झाली किंवा दिवाळखोरीत निघाली असली तरी सुद्धा ब्रिटिशांकडं तेल काढण्याचा पूर्ण अधिकार हा इराणनं दिलेला होता. पुढं झालं असं 1951 साली हा हक्क इंग्रजांकडनं इराणच्या तत्कालीन शहानं काढून घेतला आणि त्यातनं पुढं फार मोठा गोंधळ झाला. काय झाला तो येईल पुढच्या व्हिडिओमध्येच येईल. तर हे होतं डार्सी कन्सेशन आणि डार्सी कन्सेशनचा काय परिणाम होत गेला इराणवरती आणि डार्सी कन्सेशनमुळे इराणचं आर्थिक जे गणित होतं, जे अगदी गुंतागुंतीच होतं, ते सुटलं का? इराणच्या लोकांना आर्थिक हालाकीतनं बाहेर पडायला मिळालं का? तर हेच आपल्याला पुढच्या चॅप्टरमधनं जाणून घ्यायचंय. चॅप्टर 3 कॉन्स्टिट्यूशनल रेव्होल्यूशन. संविधानिक क्रांती अनेक देशांमध्ये होत आलेली आहे. भारतामध्ये झाली नाही कारण भारतामध्ये इंग्रजांचंच राज्य होतं. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्यच नव्हतं संविधान ठेवायचं का नाही ठेवायचं याबद्दल. परंतु इराणमध्ये त्यावेळेला स्वातंत्र्य होतं. इराणच्या लोकांना सुद्धा कुठंतरी वाटायला लागलं की आपण संविधानिक एक काहीतरी पार्लमेंट म्हणा स्थापन करावं आणि इराणचे जे शहा आहेत त्यांचा कुठंतरी त्यांच्या हातात ही जी सत्ता आहे ती मर्यादित करावी. कारण ते मी म्हटल्याप्रमाणे युरोपला जायचे, त्यांचे अनेक इतर सुद्धा बऱ्याच गोष्टी होत्या. आता हे इन जनरल कारणं झाली. परंतु प्रत्येक कोणतीही क्रांती घडायला एक काहीतरी विशिष्ट प्रकारचं इमिडिएट कारण असावं लागतं, एक काहीतरी तात्कालिक कारण असावं लागतं ह्या क्रांती घडण्यासाठी कोणती. जसं की 1857च्या क्रांतीमध्ये आपण पाहिलं की मंगल पांडे यांना ते काडतुसं काढायला लावली आणि कुठेतरी त्यांना ते पटलं नाही आणि त्यातनं सुरू झाली क्रांती. म्हणजे असं आहे. तर मग इराणच्या याच्यामध्ये हे काय नेमकं होतं तर 1905 साली इराणच्या शहानं कर्ज घेतलं होतं रशियाकडनं. कर्ज का घेतलं तर त्यांना युरोपच्या ट्रिपला जायचं होतं. मी तुम्हाला म्हटलं ना, युरोपचं ट्रिप हे इराणच्या बादशहांचं अत्यंत आवडीचं क्षेत्र आहे, म्हणजे आवडीची गोष्ट आहे. तर 1905 साली त्यांनी कर्ज काढलं आणि ते ट्रिपला गेले आणि रशियन लोकांकडनं घेतलेलं हे कर्ज होतं. तर ह्या कर्जांना पुन्हा रिपे करण्यासाठी काही टॅरिफ लावण्यात आले. कोणी लावले टॅरिफ तर इराणच्या बादशहानं इराणच्या लोकांवरती टॅरिफ लावले. आता टॅरिफ शब्द ऐकला की तुम्हाला लगेच डोनाल्ड ट्रम्प आठवले असतील, पण तेव्हा अमेरिका ह्या पिक्चरमध्ये नव्हती. तर झालं असं की इराणच्या लोकांवरती टॅरिफ हे इराणच्या शहानं लावले आणि इथनंच कुठेतरी लोकांच्या मध्ये मनात सारखं सातत्यानं राग उत्पन्न व्हायला लागला. कारण आधीच इराणची फायनान्शियल स्थिती, आर्थिक स्थिती खूप खालावलेली होती आणि केवळ एवढ्यानं होतं का? केवळ एवढ्यानं एखादं मोठं बंड होतं का? तर नाही. द ग्रेट गेम त्यावेळेला सुद्धा चालू होता आणि ह्या ग्रेट गेमच्या अंतर्गत इंग्रजांचा पाठिंबा ह्या जी लोक कॉन्स्टिट्यूशनच्या बाजूने होती, संविधानाच्या बाजूने जी लोक होती त्यांना मिळाला आणि मग इंग्रजांच्या पाठिंबाच्या जोरावरती हे रिव्होल्यूशन वाढलं. आता ह्या रेव्होल्यूशनसाठी म्हणून मोर्चाचं ग्राउंड किंवा प्रोटेस्ट करण्याचं ग्राउंड कोणतं असावं तर इराणच्या राजधानी तेहरानमध्ये एक ब्रिटिशांची एम्बसी होती. त्या एम्बसीच्या पुढं ग्राउंड होतं मोठं. त्या ग्राउंडवरती हे प्रोटेस्ट झाले सगळे आणि ह्या प्रोटेस्ट वाढत त्या राजापर्यंत पोहोचल्या आणि ऑगस्ट 1906 मध्ये मुझफ्फरुद्दीन शाह क्वजर यांनी त्या संविधानाच्या प्रतीवरती सही केली आणि हे इराणचं पहिलं संविधान अस्तित्वात आलं. या संविधानातनं काय झालं होतं तर एक पार्लमेंट एस्टॅब्लिश झाली होती, पार्लमेंट अस्तित्वात आली होती. पार्लमेंटला इराणमध्ये शब्द दिलेला होता मजलिस. आपण आता दिल्लीच्या मेट्रोतनं गेलो की मजलिस कोर्ट असं एक स्टेशन आपल्याला दिसतं. तर हे मजलिस म्हणजे जिथं राजनैतिक सगळे निर्णय घेतले जातात, राजनैतिक सभा जिथं भरते त्याला मजलिस म्हणतात. मजलिस हा मुळातच फारसी शब्द आहे. तर मजलिस स्थापन झाली आणि इराणचं पहिलं संविधान अस्तित्वात आलं. ऑगस्ट 1906ला संविधानावरती सही केल्यानंतर काहीच दिवसात मुझफ्फरुद्दीन शाह क्वजर यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे चिरंजीव मोहम्मद शाह क्वजर गादीवरती आले. त्यांनी काय गोंधळ घातला तर त्यांनी पुन्हा ब्रिटिशांची मदत मागितली आणि या मजलिसच्या इमारतीवरच बॉम्ब टाकले. बॉम्बमधनं ते सगळं संविधानाची जी सभा होती ती सगळी बरखास्त झाली आणि ह्या वेळेला इंग्रजांनी
शहाची मदत केली, त्या राजाची मदत केली, संविधानातल्या लोकांची, संविधानिक सभेतल्या लोकांची मदत केली नाही. तर पुढं काय झालं, की इंग्रजांना लक्षात आलं, की आपण जर राजाला मदत करत असू तर कुठेतरी सत्ता पुन्हा त्या राजाच्या ताब्यात येणार आहे, एका हातात येणार आहे. तर त्यापेक्षा आपण या संविधानिक सभेलाच पुन्हा मदत करूयात आणि पुन्हा इंग्रजांनी पारडं फिरवलं आणि त्याच कारणास्तव 16 जुलै 1907ला मोहम्मद शाह क्वजर यांना इराण सोडून पळून जावं लागलं. इराण सोडून ते पळून गेल्यानंतर लगेच मजलिस भरली, संविधानिक सभा भरली आणि त्यांनी 11 वर्षाच्या मोहम्मद शाह क्वजर यांच्या मुलाला अहमद शाह क्वजरला गादीवर बसवलं. अहमद शाह क्वजर हे क्वजर राजवंशातले शेवटचे शहा. त्यांचा शेवट कसा झाला हे व्हिडिओतनं पुढे येईल, ते पाहत राहा तुम्ही. तर 16 जुलै 1907ला लगेच अहमद शाह क्वजर यांना गादीवर बसवल्यानंतर अहमद शाह क्वजर यांचं राज्य सुरू झालं. ते सुरुवातीला मायनर असल्यामुळे त्यांना लगेच सगळे अधिकार देण्यात आले नाहीत. संविधानिक सभेकडे कुठेतरी सगळे अधिकार राहिले आणि याच अधिकारांतर्गत कुठेतरी चाचपडत 1911 साली इराणचं दुसरं संविधान अस्तित्वात आलं. या संविधानामुळे इराणची लोकशाही अधिक मजबूत झाली. हे सगळे जरी होत असलं, या राजनैतिक गोष्टी जरी बदलत असल्या तरी सुद्धा कुठेतरी इराणची आर्थिक स्थिती अजूनही सुधारत नव्हती. म्हणजे इराणला काही प्रकारे थोड्या अंशी मॉडर्नाइज करण्यात आलं होतं. इराणमध्ये न्यूजपेपर सुरू झालेले होते, इराणमध्ये युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश झालेल्या होत्या, युनिव्हर्सिटीज सुरू झालेल्या होत्या. इंग्रजांचं वेस्टर्न शिक्षण इराणच्या लोकांना मिळत होतं, परंतु तरीसुद्धा इराणच्या ह्याच्यातनं पुरेशी त्यातनं इकॉनॉमी काही केल्या फिक्स होत नव्हती. तर ह्यामुळे काय झालं, की हा सगळा जो आर्थिक संघर्ष आहे हा असाच सुरू राहिला पुढं आणि ह्याला पुढं असं झालं, की पहिलं विश्वयुद्ध झालं, फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला आणि ह्या वर्ल्ड वॉरमध्ये इराणने भाग नाही घेतला तरी सुद्धा इराणच्या क्वजर राजवंशाला इराण सोडून कायमचं जावं लागलं आणि क्वजर राजवंशाचं राज्यच संपलं. काय झालं नेमकं हे आता आपण पुढच्या चॅप्टरमधनं समजून घेऊया. चॅप्टर 4 मिलिटरी कूप ऑफ 1921. इराणमध्ये आत्ताच संविधानिक क्रांती झाली होती आणि दुसरं संविधान मजलिस सुद्धा एस्टॅब्लिश झालेली होती, राज्य करत होती आणि इराणचे जे अहमद शाह क्वजर होते हे वयानं लहान होते म्हटल्यावरती एकाच्या हातात सत्ता जाऊन काही गोंधळ होईल अशी शक्यता कमी होती. परंतु एवढं सगळं शांत होईल तर ते इराणचं राज्य कसं, इराणचं राष्ट्र कसं. मी पहिले म्हटलं ना तुम्हाला सुरुवातीलाच या व्हिडिओच्या, की इराणचा हा इतिहास कायम असाच अनस्टेबल राहिलेला आहे. इराणमध्ये असं फार कमी झालंय की एक स्टेबिलिटी आली आणि तसं झालं. त्या राजवंशानं नीट राज्य केलेलं आहे. अगदी मध्ययुगात 200-300 वर्षांपूर्वी इराणमध्ये स्टेबिलिटी होती, परंतु नंतर इराणचं ते कमीच होत गेलं. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रामुख्यानं पाहायचं आहे असं, की 1921 साली इराणमध्ये एक मोठं मिलिटरी कूप झालं. त्याच्या आधी 1914 साली वर्ल्ड वॉर 1 पहिलं विश्वयुद्ध सुरू झालंय आणि हे विश्वयुद्ध 1918ला संपलेलं आहे. त्याच वेळेला 1917 साली रशियामध्ये राज्यक्रांती होऊन तिथल्या राजाचं राज्य जाऊन तिथं USSR सोव्हिएट युनियनची स्थापना झालेली आहे. आता रशियाचा जो राजा होता तो इंग्लंडच्या राजाचा म्हणजेच युनायटेड किंगडमच्या राजाचा भाऊ लागत होता. तर युनायटेड किंगडमनं ब्रिटननं फौजा पाठवल्या रशियाच्या राजाच्या मदतीसाठी आणि ह्या फौजा इराणमधनं गेल्या. तर इराण कुठेतरी आता ब्रिटिश आणि USSR यांच्या युद्धाची रणभूमी झालेली होती. तर रशिया काही काळासाठी बॅकफूटवर गेली होती, USSR काही काळासाठी, रेड आर्मी काही काळासाठी पाठीमागे गेलेली होती, परंतु पुढं त्यांनी पुन्हा हल्ला केला आणि इंग्रजांना हरवलं. तर हे सगळे हल्ले इराण, अझरबैजान वगैरे ह्या वेस्टर्न एशियन कंट्रीजच्याच ह्याच्यामध्ये झाले. इराणला खूप त्याचा मोठा फटका बसला आणि या फटक्यातनं झालं असं, की इराणचे जे क्वजर राजवंशातले राजे होते त्यांची सत्ता खूप लिमिटेड झाली. त्यांचा काही केला कुठंच बाहेर शब्दच आले ना. मग आता असं सगळा गोंधळ झाला आहे म्हटल्यावरती ह्या दरम्यान एक अँग्लो रशियन ॲग्रीमेंट सुद्धा झालं. काय होतं हे ॲग्रीमेंट, तर आपण आत्तापर्यंत असं पाहिलेलं आहे की शक्यतो ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट झाले तर ते 2 सत्तांमध्ये असतात आणि त्याला एक काहीतरी सब्जेक्ट असतो की ह्या कन्सिडरेशनसाठी म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट होत आहेत. परंतु इराण हा असा सब्जेक्ट झालेला होता आता की इराणवरती बोली लावायला बाहेरचे 2 देश तयार होते. म्हणजे अँग्लो रशियन ॲग्रीमेंटमधनं रशिया म्हणजे USSR आणि ब्रिटन यांनी असं ठरवलं की आपण इराण निम्मा विभागून घेऊ. नॉर्थ इराण जो आहे तो USSR कडे जाऊ देत, रशियाकडे जाऊ देत आणि साऊथ इराण आणि ईस्टर्न इराण जो आहे तो अफगाणिस्तान आणि परिणामी भारतालाच म्हणजे ब्रिटिश इंडियाला जोडायचा होता, म्हणजे ब्रिटिशांकडे जाऊ देत. आता इराणची सगळी अशी विचित्र परिस्थिती झाल्यानंतर कुठंतरी कुणीतरी मसिहा पुढे येणारच होता आणि ते मसिहा होते रेझा शाह पहलवी. बरोबर, पहलवी नाव तुम्हाला ऐकल्यावरती कनेक्ट झाला असेल की पहलवी राजवंशाचं राज्य अगदी आत्ता अलीकडपर्यंत होतं. तर हे
रेजा शाह पहलवी हे मुळात मिलिटरी ऑफिसर होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी कॉसॅक पर्शियन ब्रिगेडमध्ये नोकरी मिळवलेली होती. रशियानं पैसे देऊन ही कॉसॅक ब्रिगेड निर्माण केलेली होती. ही कॉसॅक ब्रिगेड अर्थात क्वझर शहाच्याच अंतर्गत असल्यामुळे त्यांच्या थ्रूच इराणसाठीच ती काम करत होती. परंतु या कॉसॅक ब्रिगेडचे वयाच्या अगदी 14व्या वर्षी सैनिक झालेले होते रेजा शाह पहलवी. रेजा शाह पहलवी यांनी सगळ्या आर्मीवरती, कॉसॅक ब्रिगेडवरती आपली सत्ता बसवली आणि त्यावेळेला इराणच्या अहमद शहांना असं वाटायला लागलं, की आपण कुठेतरी बदल करावा. म्हणजे पहलवी यांना कॉसॅक ब्रिगेडवरनं हलवून आपल्या मंत्रिमंडळात घ्यावं. म्हणजे हे युद्ध वगैरे आपल्याला उलथून टाकणार नाही. त्याप्रमाणे रेजा शाह पहलवी यांना मिनिस्टर ऑफ वॉर करण्यात आलं. मिनिस्टर ऑफ वॉर केलं. त्यानंतर काही काळ त्यांना प्राईम मिनिस्टर सुद्धा करण्यात आलं. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. याचा फायदा रेजा शाह पहलवींना असा झाला, की त्यांनी सैन्यावर आणि आतली जी गव्हर्नमेंट होती ह्याच्यावरती सुद्धा आपला ताबा बसवला. आणि हे सगळं सुरू असताना 1921 साली त्यांनी स्वतः सगळ्या राज्याचा ताबा घेतला. परंतु त्यावेळेला अहमद शाह क्वझर हे अजून सुद्धा कागदोपत्री राजे होते. ते काही पूर्णतः बादशहा म्हणून बाहेर पडलेले नव्हते. त्यांना 12 डिसेंबर 1925 साली बडतर्फ करण्यात आलं आणि रेजा शाह पहलवी यांना पहलवी राजवंशाचे पहिले शाह म्हणून घोषित करण्यात आलं. 12 डिसेंबर 1925 पासून रेजा शाह पहलवी यांची कारकीर्द सुरू झाली आणि त्यांनी अनेक धाडसी निर्णय त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतले. त्यांच्या कारकिर्दीचे आपण प्रामुख्याने 2 भाग पाडू शकतो. 1925 ते 1933 आणि 1933 ते 1941. या रेजा शाह पहलवींना बरोबर माहिती होतं, की रशिया आणि ब्रिटन कशा पद्धतीनं इराण वाटून घ्यायचं बघते. तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी वायमार जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेची मदत घेतली. म्हणजे आता ह्या कालखंडापर्यंत, ह्या दिवसापर्यंत ब्रिटन आणि रशिया हे दोघंच सत्ता आपापल्या पद्धतीनं इराण ताब्यात घेऊ पाहत होते. आता ह्याच्यामध्ये वाढ झाली आणि जर्मनी आणि अमेरिका सुद्धा या रेसमध्ये सहभागी झाले. 1934 साली पहिल्यांदा अमेरिकेचा कायमस्वरूपी एम्बसी एस्टॅब्लिश करत राजदूत इराणमध्ये सेटल झाला आणि त्याबरोबर इराणचा राजदूत अमेरिकेत गेला. तर यांनी बरेच सुधारणा सुद्धा केल्या, बऱ्याच गोष्टी बदलल्या सुद्धा. इराणची इकॉनॉमी सुधारण्याचा त्यांनी खूप प्रयत्न सुद्धा केला. परंतु कुठेतरी त्यांना त्यात यश आलं नाही आणि हे सगळं स्टेबलाइज होतंय ना होतंय तोच पुढं लगेच 1939 साली दुसरं विश्वयुद्ध वर्ल्ड वॉर 2 सुरू झाला आणि ह्याचा सुद्धा परिणाम इराणवरती विचित्र पद्धतीनं झाला. इतका की या रेजा शाह पहलवींना डायरेक्ट काढून टाकण्यात आलं त्यांच्या गादीवरनं. कुणी काढलं? लोकांनी नाही, तर एका दुसऱ्या राज्यानं, एका दुसऱ्या राष्ट्रानं. पुढच्या चॅप्टरमधनं आपल्याला हेच जाणून घ्यायचं. चॅप्टर 5 वर्ल्ड वॉर 2 अँड इराण. ऑगस्ट 1941 साली USSR आणि ब्रिटननं इराणला इन्व्हाइट केलं. त्यावेळेला इराणला फौजेच्या बळावरती या दोघांचा सामना करण्या इतपत ताकद इराणमध्ये नव्हती. त्यामुळे साहजिकच रेजा शाह पहलवी यांनी निगोसिएशन सुरू केले, की काही करता येईल का, त्याच्यामध्ये काही तह करता येईल का. परंतु काही केल्या ब्रिटन आणि USSR यांनी ही गोष्ट ऐकली नाही आणि मग 16 ऑगस्ट 1941ला ब्रिटनच्या प्रेशरच्या अंतर्गत, ब्रिटनच्या प्रेशरखाली रेजा शाह पहलवी यांना त्यांची गादी सोडून निघून जावं लागलं. त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा मोहम्मद रेजा शाह गादीवर आले. परंतु आत्ता अशी गोष्ट आहे, की ज्या रेजा शाहांनी स्वतः एक बंड करून इंग्रजांच्या मदतीनं काही अंशी गादी मिळवली होती, आता इंग्रजांनी त्यांनाच काढून टाकलं. म्हणजे आपण म्हणतो ना, की फक्त भारतात इंग्रजांनी राज्य स्थापन केलं किंवा फक्त भारतात त्यांनी कॉलनी स्थापन केली असं नाहीये. त्यांनी अनेक राष्ट्रांचे राजे, अनेक राष्ट्रांचे बादशाह बदलणं, त्याच्या जागी आपल्या आवडीचे असे इसम बसवणं, ह्या अशा गोष्टी अनेक वेळा इंग्रजांनी केलेल्या आहेत. त्यातलाच हा एक प्रकार आहे. तर ह्या रेजा शाह पहलवी यांना मॉरिशियसला काही काळ ठेवण्यात आलं. मॉरिशियसला ते एक्झाईलमध्ये होते आणि मॉरिशियसच्या नंतर त्यांना डर्बन म्हणजे जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेच्या इथं त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि तिथंच त्यांचा 26 जुलै 1944ला मृत्यू झाला. मोहम्मद शाह पहलवी हे त्यावेळेला इराणमध्ये राज्य करत होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मॉरिशियसच्या सरकारने असं सांगितलं, की आम्हाला ती जागा देऊन टाका, जी की मॉरिशियसमध्ये जिथं रेजा शाह पहलवी राहत होते ती. परंतु आजच्या तारखेपर्यंत इराणने ती जागा मॉरिशियसला परत केलेली नाही. या रेजा शाह पहलवींना परत इराणला आणण्यात आलं. त्यांचा
तेहरानच्या जवळच रे या ठिकाणी त्यांची कबर आहे मोठी. ती कबर इराणच्या लोकांनी त्यांच्या राजावरती त्यांचं प्रेम होतं म्हणून उभारली होती. आणि अशा प्रकारे इंग्रजांनी पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा इराणवरती सगळं आपला अधिकार वसवत कुठेतरी बदल केला. तर आता इराणचा नेमका प्रवास कसा होणार आहे? तर आता पुढं असं घडलं पुन्हा, की अँग्लो पर्शियन पेट्रोलियम कंपनी जी स्थापन झाली होती, त्या कंपनीमार्फत ग्रेट ब्रिटनला इराणनी जे तेल काढण्याचे अधिकार दिले होते, इराणनी तेच पुढं बंद केले. इराणची राजसत्ता बदलली. ते आता आपल्याला पुढच्या व्हिडिओतनं जाणून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? ही मी डॉक्युमेंटरी म्हणणार नाही, परंतु हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. ह्याला इन्फोटेनमेंट आपण म्हणू शकतो. मला डॉक्युमेंटरीज करायची नक्कीच इच्छा आहे. तुम्हाला डॉक्युमेंटरीज बघायला आवडतील का? हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अधिकाधिक असेच चांगले व्हिडिओज पाहायला मिळतील. धन्यवाद.